ए काकू, तुला बिग बॉस आवडता काय गे? होय तो बिग बॉस बघायला ना जाम मजा येते. म्हणजे आमच्या गावात भावकी त्यांच्या जागेवर जी भांडणं होतात ना, त्याच्यापेक्षाही मोठी भांडणं सगळे एकीमेकीच्या उरावर बसून एकीमेकीच्या झिंज्या आवडतात ना, ते बघायला जामच मजा येते. पण भावा तुला खरंच सांगू, त्या तन्वी व्हायचा ना मला जाम वाईट वाटतं रे. त्या आयुष्या मागे केवढी मागे 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 करता, पण त्याका काय पडलंय? कायच नाही. एक तर तो आधीच नीट काय दिसत नाही. मी मान्य करते तो चांगला खेळाडू आहे म्हणून, पण लोकांच्या मागून मागून खेळणं काय बरं वाटत नाही ना. ह्या आयुष एकदम ऋतिक रोशन सारखा आवाज काढता आणि त्याचा डान्स बघून तर मी पण त्याच्या प्रेमात पडले. आपल्याच राहू दे, सांगू नको. गावावर बाजार करून फिरशील. पहिल्या आठवड्यापासून चांगली खेळत आले आणि म्हणून तिला असं वाटतंय की माझ्यासोबत आयुष राहिला तर तो चांगला पण दिसल. आधीच तर त्याचा काय गेम दिसत नाही. म्हणजे तो मान्य करतोय तो पोरगा चांगला आहे, चांगला डान्सर आहे, चांगला ऍक्टर आहे आणि मनानं पण चांगला आहे, पण तू दिसत नाही ना. मग संधी तुला तुझ्या समोर चालून आले तर तू संधीचा सोना का नाही करून घे. बिचारा सोन्यासारखा पोर कालवालता ना तिचा जीव तुझ्या मागं मागं लागून. किती बिचारी येड्यासारखी तुझ्या मागं मागं फिरते. पण तुला समजा भावा काय तर ऐकून घे. हे बघ, आमका पण असाच वाटतंय की तू तन्वी सोबत चांगला दिसतस आणि तू अजून चांगला दिसावा म्हणून ती तुझ्या पुढे येतय. आणि एवढाच काय, भाऊच्या धक्क्यावर पण भाऊनी पण तास सांगितलंय ना, तुम्ही एकत्र जाऊन बसा आणि काय ते सॉर्ट करा, निकाल लावा तुमच्या त्या मैत्रीचा. एक तर तू ही बाकीची लोक आहेत ना, त्यांना असं वाटतंय का तू दिसायला नको कारण तू स्ट्रॉंग आहेस ना, म्हणून त्या तन्वीला समजते. तर तन्वीचा तरी ऐक बाबा. त्या तन्वीचा रडा बघून आमका पण रडा येत रे. तू ऐकत का नाही तिचा? ऐक तरी, ती तुझ्या चांगल्या आणि भल्यासाठी सांगतय. आमका इथं बाहेर टीव्हीवर का तुका वाईट दिसत नाही. उलट तिच्यासोबत दिसला तर चांगला तरी दिसशील. शेवटी हा गेम आहे ना, समजून घे ना. ए बाबा जा तू.